नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर तू ही रे माझा मित्र या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच प्रेक्षकांनो 8 एप्रिलचा भाग आपण पाहत आहोत. आणि ते सुरुवातीला बघा अर्णव आणि ईश्वरीला बाळाच्या रडल्याचा आवाज येतो आणि त्यावेळेस इथे ईश्वरी म्हणते की काय हो तुम्ही कसला विचार करताय. आणि त्यावेळेस अर्णव म्हणतो की मला दुसऱ्याच गोष्टीचं टेन्शन आहे, तो म्हणजे राजेश. आणि प्रेक्षकांनो इकडे बघा, राजेश हा बाळाला घेतो आणि त्यावेळेस अंजली ही ठाम झोपलेली आहे, एकदम गाढ झोपलेली आहे. आणि इकडे ईश्वरी म्हणते की बाळाला भूक लागली असेल म्हणून बाळ रडत असेल का, किंवा असेच वेगवेगळे ती अंदाज बांधत असते. आणि त्यावेळेस अर्णव म्हणतो की मला मात्र दुसऱ्याच गोष्टीची भीती आहे, आणि ती म्हणजे राजेश बाळाला काही करल का. यावेळेस ईश्वरी म्हणते की नाही, तो कशाला काय करल, त्याची मुलगी आहे आणि एवढं तर त्याला कळतंय ना. त्यावेळेस प्रेक्षकांनो इथे अर्णव म्हणतो की नाही, नको, मला आत्ताच बाहेर जायला पाहिजे. आणि त्यावेळेस बघा ईश्वरी देखील त्याच्याच बरोबर बाहेर जाण्यासाठी निघते. आता इकडे अंजली ही गाढ झोपलेली आहे आणि अंजली गाढ झोपलेली पाहून इथे राकेश जो आहे तो बाळाला घेऊन बाहेर जातो आहे. आणि प्रेक्षकांनो तो बाहेर आल्यानंतर बघा त्याच्याच पाठोपाठ इथे ईश्वरी आणि अर्णव आलेले असतात. आणि ते बघतात तर काय, राकेश जो आहे तो मेन जो दरवाजा आहे तो उघडून बाहेर जात आहे. आणि त्यावेळेस हे दोघेही त्याचा पाठलाग करत बघा त्याच्या पाठोपाठ जातात. पण तेवढ्यातच तो दरवाजा उघडून बाहेर गेल्यानंतर अर्णव त्याच्या मागोमाग लगेचच जातो. पण तेव्हा बघा ईश्वरी त्याला थांबवते आणि म्हणते की थांबा अर्णव सर. त्यावेळेस अर्णव म्हणतो व्हॉट इज मीन थांबा म्हणजे काय, तो बघ राजेश बाळाला घेऊन जातोय, तो काहीतरी करल बाळाला. पण तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, यापेक्षा बढिया मोका आपल्या हातामध्ये मिळणारच नाही. आणि जर हा कुठे घेऊन जातोय, बाळाचं काही करतोय का हे पाहण्यासाठी हा मोका खूप बढिया आहे. आणि त्यामुळे आपण त्याला त्याच्यासमोर एकदम जायचं नाही, त्याला कळूही द्यायचं नाही. असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो हे दोघेही बाहेर येतात हळूहळू. पण बाहेर राजेश हा कुठेच दिसत नाही. आणि त्यावेळेस अर्णव म्हणतो की मी उगाच तुझं ऐकलं, मी लगेचच बाहेर येऊन बाळाला घेतलं असतं तर बरं झालं असतं. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस मग ईश्वरी म्हणते की थांबा, चला आपण या साईडला जाऊन बघून येऊयात. आणि मग ते सगळीकडे बाळाला शोधत राहतात, परंतु बाळाचाही आवाज बंद झालेला असतो आणि राजेश देखील काही बोलत नाही. मग तेवढ्यातच बघा राजेश हा एका ठिकाणी उभा राहिलेला असतो, बाळाला अतिशय सुंदर अशी अंगाई गात असतो. आणि त्याच वेळेस मग या दोघांचंही लक्ष बघा प्रेक्षकांनो त्याच्याकडे जातं आणि तेव्हा राजेश खूप छान अंगाई गात असतो. प्रेक्षकांनो राजेशचे हे रूप बघून दोघेही अतिशय थक्क होतात आणि अर्णव आणि ईश्वरी त्याच्याकडेच पाहत राहतात. मग त्यावेळेस बघा राजेश देखील त्यांच्याकडे पाहतो आणि त्यावेळेस तो विचारतो की काय काय झालं, तुम्ही आज असे आत्ता या टायमिंगला अचानक कसे काय बाहेर आलात. आणि त्यावेळेस बघा ईश्वरी म्हणते की काही नाही, असंच बाहेर आलो आहे आम्ही. आणि त्यावेळेस तो सांगतो की बाळ खूप रडत होतं. आणि अंजली मॅडम देखील म्हटलंय की काल त्यांची अजिबात झोप झालेली नाही आणि त्या आज अतिशय गाढ शांतपणे झोपल्या होत्या. मग म्हणूनच बाळाच्या रडण्याने त्यांना जाग येईल म्हणून मी बाळाला घेऊन बाहेर आलोय. आणि बाळ देखील शांत झालं बघा. त्यावेळेस तो म्हणतो की काय मी काही चुकीचं केलं का, असं म्हटल्यानंतर बघा अर्णव म्हणतो की हो. आणि त्यावेळेस ईश्वरी म्हणते की नाही. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो बरं ठीक आहे, बाळ आता शांत झोपलंय तर त्याला पाळण्यात नेऊन टाकतो, नाहीतर मग तो उगाचच उठेल. असं म्हटल्यानंतर बघा तो बाळाला घेऊन तिथून निघून जातो. आणि आज बघा इथे ईश्वरीने खूप छान स्वतःचं आवरलं असतं, कारण त्यांच्या घरात राम जन्माची रामाष्टमीची जी पूजा असते त्यामुळे तिने एवढं सुंदर आवरलेलं असतं. आणि तेवढ्यातच आवरत असताना अर्णव तिथे येतो आणि तो ईश्वरीला पाहतो आणि परत म्हणतो की नाही नाही नको, मी चुकून आलो, सॉरी मी सुंदर, असं म्हणून परत दार बंद करून घेतो. आणि त्यावेळेस ईश्वरी म्हणते की नाही आवरलंय माझं, या. असं म्हटल्यावर अर्णव आतमध्ये येतो आणि तिच्याकडे पाहतो तर काय तिच्याकडे एकटकच पाहत राहतो आणि त्याची नजरच तिच्यावर रोखून राहते. आणि त्यावेळेस बघा ईश्वरी म्हणते की काय झालं सर, तुम्ही माझ्याकडे असं का पाहताय. असं म्हटल्यावर मग अर्णव म्हणतो की काही नाही, पण तू आज एवढं का आवरलंयस, काय आहे आज. असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो ईश्वरी सांगते की अहो आज आपल्या घरी राम जन्माष्टमीची पूजा आहे, तुम्हाला माहीत नाही का. यावेळेस तो म्हणतो की हो का. मग त्यावेळेस ती म्हणते मीही खूप छान आवरले आणि तुम्हालाही आवरायचं आहे, हे बघा मी तुमच्यासाठी देखील कुर्ता काढून ठेवलेला आहे. त्यावेळेस तो म्हणतो
की नाही ते लाल लाल कुर्ता वगैरे मला काही नको. त्यावेळेस इथे ईश्वरी म्हणते की नाही तो कुर्ता नाही, हा ब्ल्यू कलरचा कुर्ता मी तुमच्यासाठी काढून ठेवलेला आहे. आणि त्यावेळेस ती म्हणते की तुमचा आवरा आणि मग बसा. असं म्हटल्यावर तो म्हणतो व्हॉट इज मीन बसा म्हणजे काय, म्हणजे काय मी आम्ही फक्त बसायलाच आहे का. मग त्यावेळेस ईश्वरी म्हणते की मग सर तुम्ही आठवा बरं, सणाच्या दिवशी तुम्ही कधी असं आवरूनच फक्त जेवायला बसताना दुसरं काय काम करता. मग त्यावेळेस इथे अर्णव म्हणतो की बरं मग दुसरं काही काम असेल तर मला सांग. मग त्यावेळेस ईश्वरी सांगते की आज आपल्या घरी मठातील काही मुले येणार आहेत, मग त्यांना जाऊन तुम्ही घेऊन या. त्यावेळेस अर्णव म्हणतो की नाही ते आपल्याला जमणार नाही, कारण मुलांचा गोंधळ वगैरे मला अजिबात आवडत नाही, मला खूप इरिटेट होतं आणि मी त्यांच्यात व्यवस्थित राहू शकत नाही. त्यावेळेस ईश्वरी म्हणते की अरे वा, म्हणजे तुमच्या भाचीला बरं दिवसभर खेळवत असता. मग त्यावेळेस इथे अर्णव म्हणतो की ती माझी भाची आहे, मी तिच्याशी खेळणारच आणि मला तिच्यामुळे का बरं इरिटेट होईल. त्यावेळेस मग इथे ईश्वरी बोलता बोलता सहजच बोलून जाते की ती म्हणते की तुम्हाला तुमच्या आईबाबांनाही लहानपणापासून असं सांभाळलं असेल ना, त्यांना नसेल का इरिटेट झालं. मग त्यावेळेस आईबाबांचं नाव घेतलं म्हणून बघा इथे अर्णव खूप चिडतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की मी तुला 1000 वेळा सांगितलं त्या माणसाचं नाव माझ्या समोर अजिबात घ्यायचं नाही आणि तुला कळत नाही का, बास झालं इंदोर. असं म्हटल्यानंतर बघा लगेच ती म्हणते की सॉरी चुकलं माझं, चुकून सहज बोलून गेले मी. आणि त्यावेळेस ती म्हणते की बरं सॉरी तुम्ही आता आवरा. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की बरं ठीक आहे. आणि तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला दुसरं काही काम करायचं असेल तर तुम्ही करा. मग त्यावेळेस अर्णव म्हणतो की म्हणजे तू आत्ता सांगितलंस ना त्या मुलांना घेऊन यायला, मग परत दुसरं कोणतं काम. त्यावेळेस इथे ईश्वरी म्हणते की हो मी सांगितले पण तुम्ही स्पष्ट नकार दिलाय. त्यावेळेस तो म्हणतो की नाही करतो मी आता. त्यावेळेस ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, आधी तुमचं आवरून घ्या आणि मग त्या मुलांना आणायला जा. आता प्रेक्षकांनो इकडे बघा ऐश्वर्या आणि नम्रताच्या घरी इथेही त्यांची पूजेची तयारी चालू असते. नम्रता पूजा करत असते आणि त्यावेळेस शुभंकर म्हणतो की ए नमे जरा व्यवस्थित करा पूजाची तयारी. आणि तेवढ्यातच बघा प्रेक्षकांनो इथे सुप्रिया येते. ए मुलांनो चला तुम्हाला श्रीखंडी प्यायला केली, पिऊन घ्या बरं लवकर. असं म्हटल्यानंतर बघा नम्रता म्हणते की नको माझा मूड नाही. असं म्हटल्यावर सुप्रिया तिच्यावर खूप चिडते आणि ती म्हणते नम्रता आता तुझं खूप होतंय बरं का, बास झालं, किती नाटके करशील ग, बास झालं की आता किती दिवस तू आकाश बरोबर असणारे भांडणं ताणून धरणार आहेस. मग त्यावेळेस बघा इथे शुभंकर म्हणतो की हो तू बरोबर बोलतीयस मावशी. यावेळेस मग नम्रता म्हणते की ए डबल ढोलकी जरा शांत बस रे. यावेळेस इथे सुप्रिया म्हणते की ए त्याला तू काही बोलायचं नाही आहेस आणि तू किती त्या आकाशला बोललीस. त्यावेळेस बघा इथे नम्रता म्हणते की आई तू पण सतत त्यांचीच बाजू घेत जा आणि मला कोणीही समजून घेऊ नका, माझ्या बाजूने कोणीही काहीही बोलायला जाऊ नका. आणि यावेळेस बघा इथे शुभंकरने सुप्रियाला सर्व काही सांगितलेलं असतं, काय घडलं हेही सांगितलेलं असतं. त्यावेळेस सुप्रिया म्हणते की मला माहिती आहे तुझी कोण बाजू घेत नाही, तू आकाशला किती काय बोलली आहेस ग, त्यांच्या घरी परिस्थिती काय, सिच्युएशन काय आणि तुझं काय चाललंय. यावेळेस बघा नम्रताला खूप राग येतो आणि ती चिडलेली असते. एवढ्यातच विषय नको वाढवायला म्हणून शुभंकर म्हणतो की वा श्रीखंडी खूप छान झाली आहे मावशी. आणि त्यावेळेस ती म्हणते की अजून एक सरप्राईज आहे. तेव्हा ती म्हणते की जिलेबी. तेव्हा शुभंकर बघा खूप हॅप्पी होतो आणि ते म्हणतो की वा जिलेबी क्या बात आहे मावशी. असं म्हटल्यानंतर बघा ती आतमध्ये जाते आणि शुभंकर इथे नम्रताला समजावून सांगतो. आणि त्यावेळेस नम्रता म्हणते की ए डबल ढोलकी तू जरा शांत बस बरं का, तू माझी बाजू कधी घेणार आहेस. त्यावेळेस बघा शुभंकर म्हणतो की हो मी पुढच्या वेळेस तुझी बाजू नक्की घेईल. आता इकडे बघा राजेश जो आहे तो अंजलीच्या रूममध्ये येतो आणि त्यावेळेस अंजली आवरताना पाहून तो म्हणतो की अंजली मॅडम तुमचं आवरून झालंय का, मी येऊ ना आतमध्ये. त्यावेळेस ती म्हणते हो या आतमध्ये या तुम्ही. आणि त्यावेळेस बघा ती म्हणते की तो म्हणतो की आज सर्व काही आवरून बसलेत, बाहेर पण लगबग चालू आहे, काय आहे का आज. मग त्यावेळेस बघा अंजली म्हणते की अहो आज आपल्या इथं राम जन्माष्टमीची पूजा असते आणि त्यामुळे सगळे आवरत आहेत, तुम्ही आवरून घ्या. असं म्हटल्यावर बघा तो राजेश जो आहे तो म्हणतो की मलाही काही कामं असतील तर सांगा. त्यावेळेस मग इथे अंजली म्हणते की नाही अहो तुम्ही या घरचे जावईत आणि हा घ्या तुमच्यासाठी मी कुर्ता काढून ठेवला आहे, तो कुर्ता तुम्ही घालून घ्या. असं म्हटल्यावर बघा तो म्हणतो राजेश म्हणतो की बरं ठीक आहे अंजली मॅडम तुम्ही म्हणता तसंच मी तुमचं सर्व काही ऐकेन. असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो तो कुर्ता घालण्यासाठी जातो आणि अंजली स्वतःच्या मनात विचार करते की किती साधा माणूस आहे आणि माझ्या घरातली त्याच्यावर आरोप का करतायत.
आता प्रेक्षकांनो इथे पदार्थ नैवेद्याचा पदार्थ ईश्वरी बनवत असते आणि तेवढ्यातच बघा इथे आकाश येतो आणि त्यावेळेस तो नम्रता जे आणि त्याचे जे भांडणं चालू आहे त्यावेळेस तो सर्व काही ते ईश्वरीला सांगत असतो आणि त्यावेळेस ईश्वरी म्हणते की काय नमुताई भांडतीये, कोणाशी भांडते याच्यावर तर माझा विश्वासच बसत नाही, कारण नम्रताताई कधीही कोणालाही भांडत नाही. त्यावेळेस इथे आकाश म्हणतो की मलाही हेच समजत नाही, परंतु तू यावेळेस एवढं विचित्र वागते आणि ती अजिबात मला समजावून घेत नाही आणि याच्यावर एकच पर्याय आहे, तो म्हणजे आम्हाला लवकरात लवकर लग्न करायला पाहिजे आणि लवकर लग्न करत नाहीये त्यामुळेच ती एवढी चिडलेली आहे. आता प्रेक्षकांनो हे सर्व जे बोलणं आहे ते आकाशची आई म्हणजे वल्लरी ऐकत असते आणि त्यावेळेस ती म्हणते वा वा, इथे सिच्युएशन काय आहे, घरात काय चालू आहे, कोणती परिस्थिती आहे आणि हे साहेब बघा गुडघ्याला बासिंग बांधून तयारच आहेत. पण मला माहिती आहे हे सर्व जे काही आहे ते तुझं डोकं नाही आकाश, तुझ्या डोक्यामध्ये कोणीतरी काहीतरी भरवलं आहे. काय गे ईश्वरी, तूच सर्व काही भरवलंयस ना त्याच्या डोक्यामध्ये. त्यावेळेस ईश्वरी म्हणते की मामी मी कशाला काय भरेन त्यांच्या डोक्यात, आणि ते काही लहान नाही आहेत आता. त्यावेळेस वल्लरी म्हणते की मी पण लहान नाही, मलाही समजतं कोण कोण कसं वागतंय ते. त्यावेळेस बघा आकाश तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण वल्लरी मात्र हट्टाला पेटलेली असते आणि त्यावेळेस ती म्हणते की ही सिच्युएशन बदलूच तोवर तुमचं लग्न होणार नाही आणि काहीही झालं तरी आत्ताच्या आत्ता लग्नाला कोणीही तयार होणार नाही, तुमच्या लग्नाबद्दल कोणीही विषय काढणार नाही. यावेळेस बघा इथे ईश्वरी म्हणते की मामी जे काही म्हणतायत ते मला पटते आकाश, आणि आपण त्यामुळे थोडे दिवस थांबायला पाहिजे. आता प्रेक्षकांनो अर्णव जो आहे तो मठामध्ये आलेला आहे आणि त्या मुलांना घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. त्यातील एक मुलगा म्हणतो की काय आम्ही या काकासोबत जायचे. त्यावेळेस अर्णव म्हणतो की काय रे कोणाला काका म्हणलायस. मग त्यावेळेस बघा एक मुलगी म्हणते की आम्ही सर्वांना काकाच बोलतो. मग प्रेक्षकांनो ते गुरुजी म्हणतात की काका नाही रे त्यांना दादा म्हणा, आणि हो त्यांच्या घरी गेल्यावर अजिबात मस्ती दंगा काहीही करायचा नाही आणि सांगितल्याप्रमाणे सर्व व्यवस्थित करायचं, आणि हो तुम्ही घेऊन जाल आणि आणून पण सोडाल ना. त्यावेळेस इथं अर्णव म्हणतो की हो मी त्यांना घेऊनही जाईल आणि त्यांना इथे ड्रॉपही करेल. आता प्रेक्षकांनो हे सर्वजण बघा गोंधळ करत गाडीमध्ये बसतात. अर्णव त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण ही मुलेही खूपच फाजील असतात. आता प्रेक्षकांनो इथे अर्णव बसणार त्यावेळेस ते अर्णवच्या खाली काहीतरी ठेवतात आणि त्यावर अर्णव बसला की त्याचा जोरात आवाज येतो आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस सर्वजण जोरजोरात हसतात आणि अर्णवला हे मात्र अजिबात आवडत नाही. आणि त्यावेळेस बघा तो म्हणतो की बडबड बंद आणि गडबड बंद असं म्हटल्यानंतर बघा ते मुले जे आहे तेही त्याला कॉपी करतात आणि मुद्दाम सारखं म्हणतात बडबड बंद गडबड बंद, कळालं का असं म्हणून 4 ते 5 वेळा उच्चारतात. त्यावेळेस अर्णवला खूप राग येतो आणि तो म्हणतो की अजिबात बोलायचं नाही, खूप शांत राहायचं आणि चुपचाप बसून घरी गेल्यानंतरच तुम्ही काय ते आहे ते बोलायचं, गाडीमध्ये अजिबात कोणी बोलायचं नाही. आता प्रेक्षकांनो इकडे बघा ईश्वरी ही एका पोलीस इन्स्पेक्टरला घेऊन आलेली असते आणि त्यावेळेस त्या पोलीसकडे राजेशचा मोबाईल असतो आणि तो राजेशचा मोबाईल जो आहे तो अंजलीकडे सुपूर्द करतो आणि त्यावेळेस अंजली याला साईन करण्यासाठी सांगतो. मग प्रेक्षकांनो तेव्हा अंजली म्हणते की काय हो काही तपास लागला का, तुमच्या हाती काही लागलं का. त्यावेळेस ते पोलीस जे आहे ते म्हणतात की मेजर अजून काहीही लागलेलं नाही. आता प्रेक्षकांनो अंजली जो मोबाईल आहे तो राजेशकडे देते आणि त्यावेळेस राजेश म्हणतो की नाही हा जरी माझा मोबाईल असला तरी मला अजून काहीही आठवत नाही. प्रेक्षकांनो मग त्यावेळेस अंजली म्हणते की बरं ठीक आहे मी मोबाईल चार्जिंगला लावते. आणि इकडे दुसरीकडे बघा सुप्रियाला ईश्वरी कॉल करते आणि ईश्वरी या पूजेबद्दल सर्व काही विचारत असते. त्यावेळेस बघा इथे ईश्वरीच्या मम्मा जी आहे ती सांगते की आजची पूजा झाल्यानंतर गोरगरिबांना जेवायला घालावं आणि त्यावेळेस बघा ईश्वरी म्हणते की हो आम्ही पूजा झाल्यानंतर मंदिरात जाणारच आहोत, मग तिथं साधू संत वगैरे असतील त्यांच्यासाठी आम्ही खायला घेऊन जाऊ. आणि त्यावेळेस बघा इथे सुप्रिया ही नम्रताचा आणि आकाशचा विषय काढते आणि ती म्हणते की नम्रता एवढी समजूतदार मुलगी आहे पण तरी अशी का वागतीये. त्यावेळेस बघा इथे ईश्वरी म्हणते की आकाशच्या बोलण्यावरून मलाही अंदाज झालेला आहे, पण एवढं घडलंय का, एवढी मोठी भांडणं त्यांची का झालेत. त्यावेळेस बघा सुप्रिया म्हणते की अगं लग्नामध्ये सतत त्यांचा गॅप पडत चाललाय आणि पोस्टपोन होत चाललंय लग्न, त्यामुळे बहुतेक नम्रता खूप चिडली आहे. आणि यावेळेस इथे ईश्वरी म्हणते की मी अजून काही सांगितलं तर ती खूप चिडेल आणि त्यावेळेस ती म्हणते की आपल्याला या सिच्युएशनमुळे लग्न पोस्टपोन करायलाच लागेल. आता प्रेक्षकांनो इकडे बघा हे घरी आलेले आहेत अर्णव त्या मुलांना घेऊन घरी आलेला आहे आणि त्यावेळेस तो म्हणतो की हाताची घडी आणि
तोंडा बोट ठेवायचं, अजिबात बडबड करायची नाही, शांत बसायचं. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो एक मुलगा विचारतो की काय हो तुम्ही असंच घरातल्यांना सर्वांना शांत बसवता का, तुम्हाला का बोललेलं आवडत नाही. आणि त्यावेळेस बघा तो म्हणतो की माझी बायको एकटीच मला बास आहे, ती एवढी बडबड करते की मला दुसऱ्यांची बडबड ऐकण्याची अजिबात इच्छा होत नाही आणि दुसऱ्यांच्या बडबडीनं मला इरिटेट होतं. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा हे सर्वजण आता आतमध्ये जातात आणि त्यावेळेस अर्णव त्यांना सांगतो की आतमध्ये गेल्यानंतर कोणीही तोंडावरचं बोट काढायचं नाही आणि एक शब्दही कोणीही बोलायचा नाही. आता प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी ही मोतीचूर लाडू बनवत असते आणि हे सर्वजण आत आल्यानंतर ईश्वरी त्यांना वेलकम करण्यासाठी येते आणि त्यावेळेस ती म्हणते की कोणाकोणाला लड्डू खायचा आहे. असं म्हटलं की सर्व मुलं बघा किचनमध्ये पळतच जातात आणि त्यावेळेस एक जण म्हणतो की काय हो हा खडूस तुमचा कोण, असं म्हटल्यानंतर ती काही सांगत नाही आणि ती स्वतःच हसते. खडूस म्हणल्यावर तिलाही खूप म्हणजे खडूस म्हटल्याबद्दल तिलाही छान वाटतं. पण त्यावेळेस ती स्वतःला आवर घालत म्हणते की बरं चला आता लड्डू खायला चला. असं म्हटल्यावर सगळेच मुलं किचनमध्ये पळत जातात आणि त्यावेळेस अर्णवला खूप इरिटेट होतं आणि तो म्हणतो की काय डायरेक्ट किचनमध्ये काय जायचं आहे. त्यावेळेस बघा ईश्वरी त्याला शांत बसवत सांगते की तुम्ही जरा शांत बसा आणि मुलांना सांगते की अरे आपल्याला नैवेद्यासाठी लाडू बनवलेत, नैवेद्य ठेवला की मग आपण सर्वजण लाडू खाऊयात. असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो ते म्हणतात बरं ठीक आहे. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी ही अर्णवला सांगते की राजेशकडे मोबाईल आलेला आहे आणि जुन्या एका सिमवरून तुम्ही त्याला कॉल करून बघा आणि जर त्या रिंगटोन ऐकून त्याला सर्व काही आठवलं तर बरंच होईल. प्रेक्षकांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा खरंच खूप धमाकेदार ट्विस्ट आहे तो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.